श्री संत एकनाथ महाराज कृत ग्रंथ कौस्तुभ श्री एकनाथी भागवत जयंतीनिमित्त संत एकनाथ महाराजांचे 14वे वंशज योगीराज महाराज गोसावी पैठणकर यांनी सांगितलेला श्री एकनाथी भागवत ग्रंथ रचनेचा हा इतिहास. श्री एकनाथी भागवत वारकरी संप्रदायातल्या प्रमुख 3 ग्रंथांपैकी एक ग्रंथ. शब्दापुढे अर्थ धावे अशा सर्वसामान्यांना समजणाऱ्या नेहमीच्याच नाथ भाषेत या ग्रंथाचं प्रकटीकरण झालेलं आहे. श्रीमद भागवताच्या 12 स्कंदांपैकी 11व्या स्कंदावर नाथांनी जी टीका लिहिली, अर्थात ज्या साधारणतः 1500 श्लोकांवर जनसामान्यांसाठी मराठी भाषेत जे भाष्य केलं ते म्हणजेच श्री एकनाथी भागवत आहे. या ग्रंथाचे पहिले 5 अध्याय हे पैठण क्षेत्री लिहिले गेले आहेत आणि उर्वरित 26 अध्याय हे काशी वाराणसी क्षेत्री लिहिण्यात आलेले आहेत. तिथं संस्कृत वाङ्मयाचं प्राकृतीकरण होत असल्याचं पाहून तीव्र विरोध झाला. त्यावेळी मराठी भाषेचा कैवार घेत संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली असा खडा सवाल करून तिथल्या धर्ममार्तंडांना आपल्या भक्तिज्ञानानं नाथांनी प्रभावित केलं. परंतु काही जणांनी पूर्णत्वास गेलेला प्रस्तुत ग्रंथ गंगेत बुडवावा असा आग्रह धरला. गंगेत ग्रंथ तरल्यानंतर मात्र काशीवासियांतर्फे नाथ भागवताची राजमार्गावरून सोन्याच्या अंबारीत हत्तीवरून शोभायात्रा काढण्यात आली. ग्रंथाचा विषय नाथ भागवतात भगवान श्रीकृष्णानं उद्धवाला केलेला उपदेश हा प्रामुख्यानं आलेला आहे. यात नाथांनी भक्तीला पंचम पुरुषार्थ मानलेला आहे. या ग्रंथाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की यात सर्व भिन्न भिन्न साधनांचा उत्तम प्रकारे समन्वय साधण्यात आलेला आहे. कर्म, विवेक, वैराग्य, भक्ती, ज्ञान, योग आदी साधनांचं महत्त्व स्वतंत्रपणे प्रतिपादलेलं असूनही परस्परांमध्ये एकवाक्यता पाहायला मिळते. विपुल प्रमाणात कर्म प्रतिपादन केलं असूनही कर्मठतेचा दुराग्रह त्यात नाही. समुद्राप्रमाणे शांत आणि गंगोघाप्रमाणे संथ वाहणारी नाथांची भाषा म्हणजे सहजता, सरलता, सुगमता, निर्मलता, भावपूर्णता आणि गंभीरतेचा एक सुरेल संगम आहे. एवढं सगळं असूनही त्यात अहंकाराला थारा नाही. ग्रंथ कर्तृत्वाचं सर्व श्रेय नाथांनी आपले श्रीगुरु जनार्दन स्वामींना दिलेलं आहे. नाथ म्हणतात, बाळक स्वये बोलो नेणे त्यासी माता शिकवी वचने तैसी ग्रंथ कथा कथने स्वये जनार्दन बोलावीचे. भागवताविषयी आपलं मत व्यक्त करताना नाथ म्हणतात, हे भागवत नव्हे तर अज्ञानी लोकांकरता घातलेली पाणपोईच आहे. संसार तरून जाण्यासाठी मोठी नौकाच देवानं निर्माण केलेली आहे. स्त्री शूद्रादी सारे या नावेत घालून भजनभावानं एकाच खेपेत पलीकडच्या तीराला जाऊ शकतात अशा प्रकारचं तत्त्वज्ञान यात आहे. इसवी सन 1571 साली एकादशीला सुरू झालेला हा ग्रंथ इसवी सन 1573च्या कार्तिक पौर्णिमेला वाराणसीच्या पंचमुद्रा घाटावरच्या कृष्ण मंदिरात पूर्णत्वाला गेला. वाराणसी महामुक्ती क्षेत्र विक्रमशक वृषसंवत्सर शके 1630 टीका एकाकार जनार्दन कृपा.
महामंगळ कार्तिक मासी शुक्ल पक्ष पौर्णिमेसी सोमवार शिवयोगेसी टीका एकादशी समाप्त केली. स्वदेशीचा शकसंवत्सर दंडकारण्य श्रीरामक्षेत्र प्रतिष्ठान गोदातीर तेथील उच्चार तो ऐका. शाली वहन शक वैभव संख्या 1495 श्रीमुख संवत्सराचे नाव टीका अपूर्वतै जाहली. एवं एकादशाची टीका जनार्दन कृपा करी एका ते हे उभय देशा वांका लिहिला नेटका शक संवत्सर. 1500 श्लोक सुरस 31 अध्याय ज्ञान रहस्य स्वमुखे बोलिला ऋषिकेश एकाकी एकादश दुजे निविणा. एकादश म्हणजे एक एक तेथ दुजेपणाचा न रिघे अंक तेची एकादश इंद्रिय सुख एकत्वी अलोलिक निडारले पूर्ण. त्या एकादशाची टीका एकरसे करी एका त्या एकत्वाच्या निजमुखा फळेल साधका जनार्दन कृपा. या ग्रंथाची संत तुकाराम महाराजांनी शेकडो पारायण केले असल्याचा इतिहास आहे. नाथ आणि नाथ भागवताविषयी असणाऱ्या श्रद्धेपोटी संत तुकाराम महाराज लिहितात, शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा. आता मज उपेक्षिता नाही सत्ता आपुली तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा. भाविकांतर्फे शेकडो ठिकाणी आजही श्री एकनाथी भागवताच्या सामुदायिक पारायण सप्ताहाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. भानुदास एकनाथ दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. संत एकनाथ महाराजांचे 14वे वंशज योगीराज महाराज गोसावी पैठणकर यांनी सांगितलेला श्री एकनाथी भागवत ग्रंथ रचनेचा हा इतिहास आपण ऐकलात. वाचन दत्ता सरदेशमुख.